हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आजची रेसिपीमध्ये इथे मी एक नवीन ब्रेकफास्ट घेऊन आले आहे तुमच्यासाठी। हा रेसिपी बनवायचं खूप इजी आहे आणि फक्त 1 चम्मच तेल वापरून हा रेसिपी बनवणार आहेत। खूप हेल्दी रेसिपी आहे। तुम्ही मुलाचा डब्बासाठी किंवा मॉर्निंग इव्हनिंग ब्रेकफास्टसाठी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूपच आवडेल आणि खूप इजी रेसिपी आहे। चला तर मग आजची नवीन रेसिपी कशी बनवायची ते बघून घेऊया। पहिला तर एक मिक्सिंग बाउल घ्या, यामध्ये 1 कप चण्याचे पीठ टाकून घ्या। बाउल मध्ये पीठ टाकल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी टोमॅटो आणि पत्ता कोबी, 1 हिरवी मिरची टाकून घेऊया। व्हेजिटेबल्स मध्ये तुम्हाला कोणतेही व्हेजिटेबल्स यामध्ये टाकू शकता, तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स यामध्ये बारीक चिरून घालू शकता। आता यामध्ये 1 चम्मच जीरा आणि 1 छोटा चम्मच ओवा असं हाताने व्यवस्थित चोळून टाकून द्या। यामध्ये ओवा टाकल्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या। यामध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर मसाला टाकून घेऊया। पहिला तर इथे मी 1 चम्मच लाल तिखट टाकतोय। लाल तिखट टाकल्यानंतर अर्धा छोटा चम्मच हळद, 1 छोटा चम्मच धनियापूड आणि थोडीशी हिंग टाका। हिंग टाकल्यानंतर सोडा टाकून घेऊया। इथे मी 1 छोटा चम्मच मध्ये अर्धा छोटा चम्मच पेक्षा कमी सोडा वापरले आहे, तुम्ही इथे पाहू शकता। सोडा टाकल्यानंतर मीठ टाकून घ्या चवीनुसार। इथे मी 1 चम्मच मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतोय। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण बॅटर बनवून घेऊया। यामध्ये थोडं पाणी टाकून व्यवस्थित बॅटर बनवून घ्या। बॅटर बनवून घेताना खूप घट्ट पण नको आणि खूप पातळी पण नको, व्यवस्थित मीडियम मध्ये अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी पाणी टाकून थोडं मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण भजी बनवताना पीठ कसं असतं त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट ठेवायचे हा पीठ। व्यवस्थित मिक्स करून झाले आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता आपण साईडला ठेवून देऊया। कांदा कापून घेऊया। पहिला तर इथे मी दोन्ही बाजूचा पुढचा आणि मागचा कापून घेतोय। कापून झाल्यानंतर कांद्याचे साल काढून घ्या। इथे मी 2 कांदा घेतले आहेत। पहिला तर 1 कांदा आपल्याला असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छानपैकी कापून घ्यायचे आहेत। कापून झाल्यानंतर कांद्याचा रिंग्स काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हाताने। इथे मी दोन्ही कांद्याचा व्यवस्थित काप करून झाल्यानंतर रिंग्स काढून घेतले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। कांद्याच्या रिंग्स काढून झाल्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रोसेस मध्ये जाऊया। इथे मी गॅस ऑन करून गॅसवर तवा ठेवले आहेत गरम करायला। व्यवस्थित गरम झाले की यामध्ये 1 चम्मच तेल टाकून व्यवस्थित ब्रशने स्प्रेड करून घ्या। अशा पद्धतीने व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर आता कापून घेतलेली कांद्याच्या रिंग्स तव्यावरती ठेवा। व्यवस्थित तव्यावरती व्यवस्थित रिंग्स सेट करून झाले आहेत। आता आपण यामध्ये करून घेतलेले बॅटर आहेत ना ते टाकून घेऊया। फक्त 1 चम्मचच टाकायचे यामध्ये। हा रिंग्स मध्ये बॅटर किती जमतोय तेवढंच आपल्याला बॅटर हा कांद्याची रिंग्स मध्ये टाकून घ्यायचे आहेत। व्यवस्थित कांद्याची रिंग्स मध्ये बॅटर टाकल्यानंतर गॅस मीडियम हाय हीट वरती ठेवून 2 मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत। 2 मिनिट झाल्यानंतर आता आपण पलटून घेऊया। एक साइड व्यवस्थित शिजला आहे, तुम्ही ते पाहू शकता। दुसऱ्या बाजूला पण 2 मिनिट व्यवस्थित छानपैकी पलटून शिजून घ्यायचे आहेत। 2 मिनिट झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्तपैकी शिजले आहेत। गॅस बंद करून घ्या। गॅस बंद करून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्तपैकी आपला नाश्ता तयार आहे खायला। तुम्ही हा नाश्ता बनवल्यानंतर गरम खावा, खूपच टेस्टी लागतोय। पावसाळ्यामध्ये असं गरम खायला खूपच आवडेल सगळ्यांना। हा नाश्ता बनवायच्यासाठी फक्त 5 ते 10 मिनिट लागतोय आणि खूप हेल्दी पण आहे, नक्की ट्राय करा तुम्ही पण। तर मित्रांनो, आजची नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली होते म्हणून मला नक्की कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असले तर प्लीज मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटूया एक असंच छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।